माननीय शरद पवार साहेब निवडणूक लढले होते अध्यक्षपदाची, तेव्हापासून या क्रिकेटच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यामध्ये कामामध्ये आम्ही सातत्याने सहभागी आहोत आणि आज एक संधी मुंबईच्या क्रिकेटला मोठं करण्याची, महिलांच्या क्रिकेटला वाढ करण्याची, मैदान क्रिकेटला न्याय देण्याची आणि एक मुंबईमध्ये एक नवीन 1 लाख लोकांचं स्टेडियम बांधण्याचा मानस आमचा कधीपासूनचा होता। असे अनेक चांगले कार्यक्रम घेऊन मुंबईच्या क्रिकेटला बळकटी देण्याचं काम मला करायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन ज्या पद्धतीमध्ये आता स्पोर्ट्स बिल येत आहे, ज्यामध्ये क्रिकेट असोसिएशनच्या बाबतीतला संभ्रम निर्माण झाला आहे महाराष्ट्र आणि मुंबई, त्या बाबतीत देखील आम्हाला एकत्र येऊन फाईट करून मुंबई क्रिकेट असोसिएशनला न्याय द्यायचा आहे। कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन ह्या भारताच्या क्रिकेट असोसिएशनचा एक शॅडो बॉडी आहे। आपण पाहिलं असेल तर भारतीय क्रिकेट टीम जर कुठली पहिल्यापासून पाहिली गेली तर त्यामध्ये मुंबई क्रिकेटचं योगदान मोठं आहे। त्यामुळे या मुंबई क्रिकेटची सेवा करण्याचा माझा विचार आहे आणि त्यासाठी मी आज अध्यक्षपदाचा फॉर्म भरलेला आहे। तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण भाऊ देखील देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे विश्वास मानले जातात, त्यामुळे तुमचा विजय निश्चित असं म्हणा नाही। निवडणूक असते, आपण अनेक निवडणुका आमच्याबरोबर कव्हर केलेल्या आहेत, पण प्रवीण भाऊ हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांचा आशीर्वाद सातत्याने मला असतो आणि माझ्या प्रत्येक चांगल्या आनंदाच्या गोष्टी मी त्यांच्याबरोबर असतो, ते माझ्याबरोबर असतात। तर ते माझ्याबरोबर एक माझे सहकारी मित्र म्हणून आणि आमचे नेते म्हणून माझ्यावर आलेले आहेत। ही संपूर्ण निवडणूक माननीय देवेंद्रजी ज्या पद्धतीमध्ये आदेश देतील त्या पद्धतीमध्ये आम्ही लढू। देवेंद्रजींच्या आदेशावरतीच ही निवडणुकीमध्ये जो काय पुढचा निर्णय तो घेतला जाईल। पण आता जसं तुम्ही बोललात की देवेंद्रजींच्या याच्यामध्ये आदेश घेतला जाईल, बॉसने ग्रीन सिग्नल दिलाय का? कारण एकंदरीत बघितलं तर अगदी सत्ता पार्टीचं तुमचं विधान परिषद असेल ते आता मुंबई अध्यक्षपद म्हणजे एमसी अध्यक्षपद असेल, बॉसचा ग्रीन सिग्नल आलाय का? सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यावर सांगता येत नाहीत। प्रवीण भाऊ बरोबर आले याचा अर्थ तुम्ही समजून घ्या।